नमस्कार. मी प्रदीप कारभारी त्रिभुवन. माझ्या मार्गदर्शकांचे नाव डॉक्टर डी एम मानेराव सर आहे आणि माझा जो संशोधनचा विषय आहे तो महाराष्ट्र राज्यातील दिव्यांगांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासात लोकप्रतिनिधींचे योगदान एक चिकित्सा असा आहे. चिकित्सकीय अभ्यास असा आहे. या विषयाची प्रस्तावना करताना मला म्हणावंसे वाटते की शारीरिक आणि मानसिक बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपली दैनंदिन कामं करणं ज्यांना अशक्यप्राय आहे किंवा दुष्कर आहे अशा व्यक्तींना आपण अपंग व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्ती असं म्हणतो. मुख्यतः अपंगत्व वेगवेगळ्या कारणास्तव येतं. मग अनुवंशिक असेल, वारसाने येऊ शकतं किंवा अपघातामुळे म्हणा किंवा अजून आजारपणामुळे म्हणा, अशा वेगवेगळ्या कारणांनी अपंगत्व येऊ शकतं. या अपंगत्वामध्ये काही आंधळे असतात, मुके असतात, बहिरे असतात, हातापायानं लुळे असतात किंवा काही काही हातापायच नसलेले पांगळे किंवा थोटे मनानं दुर्बल असलेल्या व्यक्तींचा सुद्धा दिव्यांगत्वामध्ये किंवा अपंगत्वामध्ये समावेश होतो. डॉक्टर हेनरी किन्सलर यांच्या मते दुष्काळ, रोगराई, युद्ध इत्यादी कारणामुळे जवळपास जगभरातील 25% लोकसंख्या ही अपंगत्वामध्ये सामील झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये या दिव्यांगत्वाच्या पुनर्वसनेच्या समस्यासाठी तोंड देण्यासाठी 1957 मध्ये श्रीमती फातिमा इस्माईल यांनी मुंबईत एक संस्था स्थापन केलेली होती आणि ही संस्था स्थापन करून त्यांनी पुढच्या काळात या दिव्यांगत्वाच्या समस्या हल करण्यासाठी चालना दिलेली होती. आजच्या काळामध्ये आमदार बच्चू कडू सारखे लोकप्रतिनिधी जे आहेत ते दिव्यांगांचे प्रश्न अत्यंत तळमळीनं मांडताना आपल्याला दिसत आहे. त्यासाठी अगदी वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाईसुद्धा करताना ते दिसत आहे. शासनानं खरं तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या पुनर्वसनाचं काम त्यांनी केलेलं आहे. सातत्यानं वेगवेगळ्या योजना त्यासाठी राबवल्या जात आहे. ज्यांना आणि आमदार बच्चू कडू यांचं तर असं म्हणणं आहे की ज्याला 2 हात नाही, 2 डोळे नाही, पाय नाही, असा व्यक्ती म्हणजे तो सर्वात गरीब आहे. तो समाजातला सगळ्यात गरीब घटक आहे आणि म्हणून सर्वप्रथम जर कोणाला जर मदत मिळण्याची आवश्यकता आहे तर ती या दिव्यांग बांधवाला, दिव्यांग घटकाला गरज आहे. यापूर्वी आपण या विषयावर अनेक संशोधनं झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. यामध्ये जेव्हा आपण आढावा घेतो पूर्व साहित्याचा किंवा पूर्व संशोधनाचा, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथेच चव्हाण दारा यांनी 2009 मध्ये PhD साठी शोध प्रबंध सादर केलेला आहे. त्यांचा विषय होता मराठवाड्यातील अस्थिव्यंग निवासी शाळेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या समस्यांचा चिकित्सक अभ्यास. त्याचबरोबर आपल्याच विद्यापीठातल्या वाघ आमा यांनी 2004 मध्ये PhD साठी साठी शोधनिबंध त्यांनी सादर केलेला होता. त्यांचा विषय मराठवाड्यातील शिक्षण घेणाऱ्या मतिमंद मुलांच्या समस्यांचा अभ्यास असा होता. त्यासोबतच गुजरात विद्यापीठामध्ये कुसुमचंद बेन राणा यांनी 2020 मध्ये PhD साठीच तुलनात्मक अध्ययन केलेलं होतं. गुजरात के प्राथमिक स्तर के आवासी एवं गैर आवासी मूक बधिर विद्यार्थियों के शैक्षणिक विकास, तणाव और व्यक्तिगत विकास का तुलनात्मक अध्ययन असं स्वरूप त्यांच्या विषयाचं होतं. पूर्वी या पद्धतीचे दिव्यांगांच्या संदर्भानं विविध संशोधनं झाल्याचं दिसतंय. परंतु कुठल्या लोकप्रतिनिधीनं दिव्यांगांच्या समस्यांसाठी वाहून घेतल्याचं किंवा अगदी त्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण तन मन धनानं काम केल्याचं दिसून येत नाही. या त्रुटी ज्या आहेत त्या पूर्वीच्या संशोधनामध्ये आपल्याला दिसून आल्या. या संशोधनामध्ये मात्र आपण आपल्या संशोधनामध्ये लोकप्रतिनिधींचं जे योगदान आहे ते आपण याच्यामध्ये पूर्ण करणार आहे किंवा त्या संदर्भानं आपण पुढं बघणार आहे. या आपल्या संशोधनाची व्याप्ती जी आहे तर आपण जवळपास राज्यातील जे काही महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आहे जवळपास 2011च्या
लोकसंख्येच्या जनगणनेनुसार जवळपास 30 लाख इतकी प्रचंड लोकसंख्या ही अपंग व्यक्तींची, दिव्यांग व्यक्तींची समस्या आहे. आणि म्हणून आपण जे आहे हा जो काही असेल या सगळ्या विद्यार्थी या सर्व दिव्यांगांना आपण समोर ठेवून आपलं हे संशोधन आपण पूर्ण करणार आहोत किंवा त्यांच्या संदर्भाने लोकप्रतिनिधींचा विकास जो आहे, काय योगदान आहे विकासामध्ये दिव्यांगांच्या, ते आपण बघणार आहोत. या संशोधनाचं महत्त्व असं आहे की राज्यात वेगवेगळ्या लोकांनी, मग त्या संस्था असतील, संघटना असतील किंवा व्यक्तिगत स्तरावर त्यांनी दिव्यांगांचे प्रश्न हाताळताना जे आहे काम केल्याचं दिसतंय. परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधीनं अगदी रस्त्यावर येऊन तीव्र स्वरूपाची लढाई केल्याचं काही आपल्याला आढळून येत नाही. अलीकडच्या काळामध्ये काही लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं मानव हिताच्या दृष्टिकोनातून काम करताना दिसत आहे आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की कुठंतरी म्हणजे लोकप्रतिनिधी आपले जे मतदार आहेत त्या मतदारांना डोळ्यासमोर ठेवून निश्चितपणे काम करत असतात. त्यांना मतदानाच्या रूपानं कसा फायदा होईल यासाठी काम करत असतात. परंतु केवळ एक मानवतेच्या भूमिकेतून, एक वंचित दुर्बल घटकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून वेळप्रसंगी अंगावर गुन्हे घेऊन म्हणा किंवा संस्थात्मक पद्धतीनं कार्य करून म्हणा किंवा कायद्याच्या माध्यमातून दिव्यांगांना न्याय देण्याच्या माध्यमातून म्हणा काम करताना कोणी दिसत नाही. आणि म्हणून या आपल्या संशोधनाचं महत्त्व जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आपले जे उद्दिष्ट आहे या संशोधनाचे, ते संशोधनाचे उद्दिष्ट आपण बघताना आपल्या असं लक्षात येतं की आपला उद्दिष्ट जे आहे तर ते राज्यातील दिव्यांगांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासात आमदारांचे, खासदारांचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचं काय योगदान आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. दिव्यांगांच्या शैक्षणिक योगदानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की खरंच त्यांच्या शैक्षणिक योगदान काय, ते शिकतात की नाही शिकत, की अजून काय, नाही का. त्यासोबतच आपल्याला सामाजिक लोकप्रतिनिधींचं दिव्यांगांच्या सामाजिक विकासातलं सुद्धा योगदानाचा अभ्यास करायचा आहे. याशिवाय लोकप्रतिनिधींनी जे दिव्यांगांच्या संदर्भानं जे काही सामाजिक विकास काम केलं आहे त्याचंही आपल्याला अभ्यास करायचा आहे. यासोबत लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांना कशा पद्धतीनं सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत अशा विशेष सुविधांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आमदार बच्चू कडू यांनी राजकीय पदावर असताना, विविध पदावर असताना दिव्यांगांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचं काय योगदान दिलं त्याचा अभ्यास आपल्याला या संदर्भानं करायचा आहे. यासोबतच आमदार बच्चू कडूंच्या दिव्यांगाबाबतच्या भावना काय आहेत, दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भानं त्यांची काय दृष्टिकोन आहे तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. यासोबतच आपण बघू की आपली जे गृहीतक आहेत ते या गृहीतकामध्ये आपल्याला असं दिसतंय की लोकप्रतिनिधींचा दिव्यांगाविषयीचा दृष्टिकोन जो आहे तो मानवतावादी आहे. आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या न्याय व हक्कासाठी विविध आंदोलने केलेली आहेत. दिव्यांगांसाठी आमदार बच्चू कडू हे प्रेरणा स्रोत आहे. लोकप्रतिनिधींमध्ये विविध लोकप्रतिनिधी यामध्ये काम करत आहे आणि त्यातल्या त्यात आमदार बच्चू कडू हे या लढाईतील प्रमुख शिलेदार आहेत असंही आपलं गृहीतक आहे आणि आपल्याला ते पुढं बघायचं आहे. आपल्या ज्या परिकल्पना आहेत त्या परिकल्पना अशा आहेत की आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगासाठी अत्यावश्यक सुविधा निर्माण केली. त्यांचा समाजविषयक दृष्टिकोन सार्थकी लागणार आहे. त्यांनी आमदार बच्चू कडूंनी आणि इतर लोकप्रतिनिधींनी बहुमूल्य व सामाजिक व शैक्षणिक कार्य केलेलं आहे. सर्वच लोकप्रतिनिधींची भूमिका, विशेषतः आमदार बच्चू कडू यांची भूमिका ही सकारात्मक आहे, दिव्यांगांसाठी न्याय देणारी आहे. बच्चू कडू यांचे व्यक्तिमत्व हे प्रभावशाली आहे. आपलं पुढं आपल्याला दिव्यांगांच्या संदर्भानं अभ्यास करताना हेही दिसतं की दिव्यांग व्यक्तींच्या अपंगत्वानुसार त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक गरजा बदलत असतात. दिव्यांग व्यक्तींच्या विकासात शिक्षणाची महत्त्वाची भूमिका आहे. हे सुद्धा आपल्याला इथे आपल्याशी धारणा, आपली परिकल्पना आहे. यासोबतच शिक्षणामुळे दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो अशी आपली ही परिकल्पना आहे. मग आपण माहिती संकलनाच्या ज्या काही यामध्ये माहिती संकलन करणार आहे त्यात विविध पद्धती आहेत आणि या पद्धतीमध्ये
आपण आपलं जे काही संशोधन आहे ते विश्वासार्ह, वैध आणि गुणात्मक परिणामात्मकदृष्ट्या आपलं संशोधन ताकदीचं झालं पाहिजे आणि म्हणून आपण प्रमाणित चाचण्यांचा यामध्ये उपयोग करणार आहेत. आणि माहिती विश्लेषणासाठी आपण प्रमाण विचलन असेल, मध्यमान असेल, मुलाखत असेल, टी टेस्ट असेल, या सर्व गोष्टींचा वापर करून आपण माहिती विश्लेषण व अर्थनिर्वचन करणार आहात. आता आपण यासाठी संशोधन, आता हे वर्तमान काळातलं संशोधन असल्यामुळे आपण यासाठी सर्वेक्षण पद्धती वापरणार आहे. आणि सर्वेक्षण पद्धती वापरताना आपण नमुना निवड पूल जी घेणार आहोत, तर ती नमुना निवड आपण यादृच्छिक पद्धतीने घेणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये आपण आपलं जे काही संशोधन आहे ते आपण 5 प्रकरणामध्ये करणार आहोत. पहिलं प्रकरण प्रस्तावना असेल, दुसरं गट संशोधन आणि संबंधित साहित्याचा आढावा, संशोधनाची कार्यवाही हे तिसरं प्रकरण असेल. चौथं प्रकरण हे माहिती विश्लेषण, अर्थनिर्वचन आणि आपले जे काही निष्कर्ष आहेत, तर ते निष्कर्ष 5व्या प्रकरणमध्ये निष्कर्ष आणि शिफारसी येतील. आपले जे निष्कर्ष आहेत तर ते दिव्यांग व्यक्तीच्या विकासामध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका ही महत्त्वाची आहे. आमदार बच्चू कडू यांचा दिव्यांगविषयीचा दृष्टिकोन हा सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. शालेय व्यवस्था, शालेय नियोजन आणि शिक्षकांची श्रेणी यांच्या समन्वयातून दिव्यांगांचा शैक्षणिक विकास होतो. अशा पद्धतीचे एकंदरीत आपलं हे संशोधन असणार आहे आणि पुढच्या काळात आपण हे संशोधन यशस्वीरित्या पूर्ण करणार आहे. धन्यवाद.